सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। नवरात्री हा आपल्या संस्कृतीतला एक पवित्र आणि विशेष सण आहे, जिथे आपण देवी दुर्गेची उपासना करून तिच्या शक्तीला वंदन करतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या घरात नवरात्रीमध्ये आम्ही कशा प्रकारे कन्या पूजन करतो हे दाखवणार आहे। नवरात्रीत कन्या पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते, घरातील दारिद्र्य दुःख दूर होते, कुटुंबात सुख समृद्धी नांदते, घराचे कल्याण होते, आरोग्य चांगले राहते, विजय प्राप्त होतो, शत्रूंचा नाश होतो अशी संकल्पना आहे। नवरात्रीत कन्या पूजनासाठी 2 ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे। या मुलींना साक्षात देवीचं रूप मानलं जातं। 2 वर्षाची कन्या ही कुमारिका म्हणून ओळखली जाते। हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते। हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते। हिचे पूजन केल्याने घराचे कल्याण होते। 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते। 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते। हिचे पूजन केल्याने राजयोगाची प्राप्ती होते। 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते, ही ऐश्वर्य प्रदान करते। 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते, हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो। 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते, ही शत्रूंचा नाश करते। 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते। सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। कन्या पूजन हे नवरात्रोत्सव दरम्यान कधीही करता येते, मात्र अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्या पूजन करणे अधिक श्रेष्ठ मानतात। देवीचे रूप मानल्या जाणाऱ्या कन्यांची पूजा केल्याशिवाय नवरात्र उत्सवाची पूजा अपूर्ण राहिल्यासारखं मानलं जातं। धार्मिक पद्धतीनुसार कन्या पूजनासाठी कन्यांना 1 दिवसापूर्वी सन्मानासह निमंत्रण द्यावे। कन्या पूजनासाठी मुलींना इकडून तिकडून गोळा करून बोलावणे योग्य नाही। जेव्हा कन्या आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा संपूर्ण कुटुंबाने त्यांचे स्वागत करावे। यावेळी देवीचा जय जयकार करावा। कन्या पूजन करताना कन्यांना स्वच्छ जागेवर आसन घालून त्यावर बसवावे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुवून घ्यावे। नंतर स्वच्छ कपड्याने त्यांचे पाय पुसावेत। मग कुंकवाचे स्वस्तिक त्यांच्या पायावर काढावे। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची आरती करावी, मनोभावे त्यांना नमस्कार करावा। या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता। आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षिततेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तिपीठासह एक भैरव यांना सुद्धा ठेवले आहे। यासाठी देवीसोबत यांची सुद्धा पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते। 9 कन्यासोबतच एक लहान मुलालाही आमंत्रण द्यावे। हा लहान मुलगा बटुक म्हणजेच भैरवाचं स्वरूप असतं। त्यांचेही पाद्यपूजन करून त्याला ओवाळून घ्यावे। नंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्यांना भेटवस्तू सोबत एक श्रीफळ आणि एखाद्या धातूची वस्तू सोबत गजरा द्यावा। आणि ह्या सर्व वस्तू कन्यांना देताना त्यात दक्षिणा पण ठेवावी। दक्षिणा ठेवायला विसरू नये आणि कन्यांचा आशीर्वाद घ्यावा। कन्या पूजनात कन्यांचे आवडते पदार्थ करावे आणि त्यांना प्रेमाने खाऊ घालावे। श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. तर हा होता आमच्या घरातला कन्यापूजनाचा सोहळा. नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि देवीचे आशीर्वाद मिळतात. नवरात्री ही केवळ उत्सवाची वेळ नाही, तर आपल्या संस्कृतीतील स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे आणि कन्यापूजन हे त्या आदराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या शुभविधीचं महत्त्व समजू शकेल. आपली नवरात्र मंगलमय हो अशी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.